अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी फटका बसलेला आहे. आखाती देशामध्ये अनेक लोक जे आहेत ते भारतीय नागरिक अडकले, तर दुसरीकडे याचाच फटका महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर आता सध्या सीझन सुरू आहे तो लग्नसराईचा, आणि यातच लग्नसराईमध्ये अनेक लोकांनी जे ते मोठमोठे हॉल्स, कॅटरर्स असे लग्नासाठी बुक केले आहेत. मात्र पाहायला गेलं तर सिलेंडरच्या अभावी कुठंतरी जेवण हे आता मिळणार नाही आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर सिलेंडरवरती जे स्वयंपाक होतो तो स्वयंपाक जो होतो करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर सिलेंडर प्रत्येकी पाहायला गेलं तर 100 माणसाच्या मागे एक सिलेंडर जो आहे तो लागतो. मात्र 1000 लोकांसाठी 10 सिलेंडर लागतात. मात्र तेच सिलेंडर जे आहे ते आता कमतरतेमुळे येणाऱ्या काळात आता लग्नसराईसाठी जे हॉल वापरले जातात, त्यासाठी कॅटर्स वापरले जातात, त्याच्यावरती आता विरजण येणार आहेत. पाहायला गेलं तर यामुळे व्यावसायिक देखील धोक्यात आलेला आहे. ठाण्यातील हॉटेल असोसिएशनने आत्ताच नुकतीच बैठक घेऊन आजमध्ये त्यांनी सांगण्यात आलं की येणाऱ्या रविवारपर्यंत 80% जे हॉटेल व्यवसाय जे ते बंद पडणार आहेत. त्याचं कारण म्हणजे अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरची मारामारी आहे, आणि हेच गॅस सिलेंडर जे आहे ते 1800 1850 रुपयाचे 5-1000 रुपयांनी ब्लॅकनी विकायला सुरुवात झालेली माहिती हॉटेल असोसिएशनने दिली आहे. मात्र असं असताना जर सिलेंडर मिळाले नाही तर त्याच्यावरती स्वयंपाक कसा करावा हा एक मोठा प्रश्न आता व्यावसायिकांना पडलेला आहे. त्यामुळे हॉटेल असोसिएशन नंतर आता कॅटरर्स असेल, लग्नसराईचे मंडप असतील, या ठिकाणी त्यांची जी आहे ती अनेक लोकांकडनं त्यांनी लाखो रुपये जे ॲडव्हान्स जे ते पैसे घेण्यात आलेले आहेत. मात्र आता त्यांना परत पैसे करताना कुठेतरी अनेक वेळा जे ते त्यांच्यामध्ये भांडणं देखील व्हायला सुरुवात झालेली आहेत. आणि यातच पाहिलं गेलं तर अनेक लोकांचे बारसे असतील, लग्न असतील, वऱ्हाडी मंडळींना कुठं बसवावं आणि त्यांना काय जेवण द्यावं असा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे. मात्र पाहिलं तर आपण सध्या ठाण्यातील मोठं बँकेट हॉल आहे, याच ठिकाणी अनेक लोकांची लग्न होत असतात आणि हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित असतात. काहींना छोटासा हॉल असतो तर काहींनी मोठा हॉल बुक केलेला आहे. मात्र लग्नसराईमध्ये असं असताना अनेक लोकांनी जे ते पैसे भरून कॅटरर्स असेल, लग्नसराईचा हॉल बुक केलेला. आपल्यासोबत ह्या ठिकाणी व्यावसायिक आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत लोकांनी लग्नसराईसाठी आणि बारशासाठी असेल अनेक उपक्रमासाठी हॉल बुक केलेला आहे, कॅटरर्स बुक केलेले आहेत, मात्र सिलेंडर अभावी कुठंतरी याचा फटका व्यवसायावरती बसणार आहे? नमस्कार, मी सुजित नय्यर ठाण्यावरून बोलतोय. आमचा बँक्वेट हॉल है आणि केटरिंगचा बिझनेस है. हमारे यहाँ पे कंटिन्यूस वेडिंग्स, बर्थडे पार्टीज, काफ़ी टाइप के इवेंट्स होते हैं और लोगों का हमारे ऊपर बहुत भरोसा है, इसलिए लोग हमारे पास काफ़ी पहले से बुकिंग्स करते हैं. पर अचानक गैस सिलेंडर्स शॉर्टेज की वजह से हम लोगों को सिलेंडर्स की वजह से लोगों का काम नहीं कर पा रहे हैं और हमको कल से इतना प्रेशर है, बिल्कुल मार्केट में सिलेंडर नहीं मिल रहा है. जो सिलेंडर 1800 रुपीज़ का था वो सीधा 4000 5000 में सिलेंडर्स मांग रहे हैं पेमेंट के लिए और सिलेंडर्स बिल्कुल नहीं मिल रहे हैं. गवर्नमेंट को हमारा रिक्वेस्ट है कि हमको सपोर्ट करें और ये बिज़नेस को ख़राब होने से बचाए. लोगों का जो फंक्शंस है उनको हम कैसे सर्व करेंगे? अगर सिलेंडर्स नहीं रहेंगे, फूड हम कैसे सर्व कर पाएंगे? आगे लोगों ने हमारे ऊपर भरोसा करके इतने पहले से शादी का बुकिंग किया है और लास्ट मोमेंट पे हम उनको कुछ नहीं दे पा रहे हैं. लास्ट में हमारे पास ऑप्शन नहीं है, सिर्फ हम कोल्ड ड्रिंक या आइसक्रीम दे पाएंगे. और इसके पीछे जो हमारा स्टाफ है उनके ऊपर इतना प्रेशर है, बुकिंग्स के वजह से इतना प्रेशर है स्टाफ का. ये है, कल से हम स्टाफ को कैसे संभालेंगे वो प्रॉब्लम है. और सबसे बड़ा प्रॉब्लम है कि गैस का जो बुकिंग है, जिनके वेडिंग्स है, जिन्होंने आज से 8-8 महीना 9-9 महीना पहले बुकिंग किया, और अगर हमको सिलेंडर नहीं मिलेगा और हमारे पास गैस लाइन भी नहीं है, गैस लाइन के लिए भी हमने अप्लाई किया, वो भी हमें नहीं मिला, तो अब हमारे लिए मेजर प्रॉब्लम है. गैस नहीं होगा तो हम लोगों को फुलफिल नहीं कर पाएंगे. हमारा रिक्वेस्ट है कि गवर्नमेंट से कि हमको सपोर्ट करें और किसी भी तरीके से हमको रीजनेबल प्राइस में गैस उपलब्ध करके दें. कैटरर्स के बारे में कहा जाए तो हर एक लोग जो है तो उनका यहाँ पे पेट पलता है, और कितने ऐसे वर्कर्स हैं जो इसमें भुखमरी भी हो सकते हैं, बेरोजगार. हमारा जो बैंक्वेट है उसका कैपेसिटी 500 to 1000 लोगों का है, तो ऑन एवरेज 100-125 लोग रोज हमारे पास काम करते हैं. उसके वजह से उनका घर चलता है, रेगुलर फंक्शंस की वजह से उनका घर चलता है. और गैस नहीं होने के कारण अगर हम बिजनेस नहीं कर पाएंगे तो हम उनको सैलरी कहाँ से देंगे?
सैलरी कहाँ से देके ये सवाल हो रहा है। सरकार से क्या रिक्वेस्ट रहेगी, क्या मांग रहेगी आने वाले समय में। इसी तरह से चलता रहेगा तो हर एक जो लोगों ने बुक किया है उनका रिफंडेबल करना पड़ेगा, उसके बाद आपको लॉस होगा। रिफंडेबल तो करना पड़ेगा, पर लोगों का हमारे पर जो भरोसा है, जो ट्रस्ट है, वो निकल जाएगा और हमारे पास आगे बिजनेस करना बहुत डिफिकल्ट हो जाएगा। तो फिर किस तरह से शादी करना चाहिए? सरकार को क्या बताओगे बाबा, इस तरह से शादी हो नहीं पा रही क्योंकि खाना ही नहीं रहेगा, तो किस तरह से आने वाले समय में शादी? नहीं, शादी तो कैसे, लोगों का एक बार ट्रस्ट चला जाएगा तो लोगों का शादी करने का भरोसा निकल जाएगा और हम लोग इसमें आगे बिजनेस करना ही मुश्किल हो जाएगा हमारे को। क्या मांग रहेगी सरकार से, क्या विनंती रहेगी आपकी? गैस सरकार से एक ही विनंती है कि वो किसी तरीके से ये ब्लैक वाला धंधा बंद करके हमको ज़्यादा से ज़्यादा गैस उपलब्ध करवाए। और क्या कहना चाहोगे जिन्होंने ऑर्डर दिया है, जिन्होंने बुकिंग किया, उनको क्या कहना चाहोगे आपकी तरफ से? एंड टाइम पे इस तरह से झगड़ा भी हो सकता है। नहीं, झगड़ा तो बिल्कुल होगा, पर उनका जो ट्रस्ट है हमको किसी तरह से पूरा है, तो हम तो बस जो लोकल लोग हैं, गवर्नमेंट है, उसके म्यूनसिपल कॉर्पोरेशन है, उनसे रिक्वेस्ट है, सबसे रिक्वेस्ट है कि भाई हमारा जो ये बिजनेस है ये लोगों के ऊपर है और सबका इतना बड़ा इवेंट होता है। शादी एक साल में, मतलब लाइफ टाइम में एक ही बार होता है, तो उसके लिए गैस और खाना सबसे इम्पोर्टेंट होता है। कोई भी फंक्शन के लिए, या बर्थडे हो, बारसा हो, शादी हो, कॉन्फ्रेंस हो, खाना तो हर इवेंट के लिए लगता है, तो गैस के बगैर वो करना बड़ा मुश्किल है। घर में भी वही दिक्कत आने वाली है। घर में भी इतने मेहमान किस तरह से लेके जा सकते, वो भी एक दिक्कत है। दिक्कत तो है, हर जगह दिक्कत है। अगर खाना नहीं होगा तो हर जगह दिक्कत ही होगा। नक्कीच पाहायला गेलं तर हे जे कॅटरर्स आहे आणि हा मंडप सराईचा हॉल आहे, पाहायला गेलं तर यामध्ये अनेक लोकांनी पैसे देऊन जे ते हॉल बुकिंग केले आहेत। मात्र येणाऱ्या काळात जर गॅसच नसेल तर स्वयंपाक करावा कुठे आणि द्यायचा कसा, हा एक मूळ प्रश्न पडला आहे। तर येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला तर कुठेतरी स्वयंपाकाविना परतावं लागणार का? आणि दुसरीकडे पाहिलं तर कुठेतरी आईस्क्रीम आणि स्वीट्स देऊनच कुठेतरी त्यांचा आता इथं सेवा दिली जाणार का, असा देखील एक प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी। मात्र जर लग्नसराईमध्ये अनेक लोकांनी जे हॉल बुक केलेत, कॅटरर्स बुक केले, तर येणाऱ्या काळात कुठेतरी आता चा फटका व्यवसायावरती बसणार आहे। मात्र या संदर्भात आता सरकार काय तोडगा काढतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी जे सिलेंडर जे आहेत ते बाजारात जे ते काळ्या बाजारात आता विकले जातात, त्यावर देखील प्रशासनाने आणि पोलिसांनी कारवाई करावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र येणाऱ्या काळात मार्च, एप्रिल, मे मध्ये यामध्ये लग्नसराई ज्या लोकांनी ऑर्डर बुक केलेली आहे, हॉल बुक केलेत, त्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो। त्याचा फटका देखील या व्यवसायावर देखील बसू शकतो, तसेच इकडच्या कामगारांवर देखील बसतो। मग येणाऱ्या काळात सरकारने लवकरात लवकर जे सिलेंडर असतील या PNG असतील त्यावरती तोडगा काढावा असं देखील त्यांची मागणी आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।